बातमी आहे। बहुजन कल्याण विकास विभागामधल्या शाळांना मोठा गौप्यस्फोट एबीपी माझाने समोर आणल्यानंतर आता पुन्हा एकदा मोठी घडामोड घडलेली आहे। उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बहुजन कल्याण विभागाच्या सचिवांनी सुनावणी घेऊन या शाळांची मान्यता पुन्हा एकदा रद्द करण्याचा निर्णय दिला होता। सोबतच संबंधित संस्थांवरती गुन्हे दाखल करून सरकारचं झालेलं नुकसान वसूल करण्याचेही आदेश दिलेले होते। मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत संचालकांनी थेट पुन्हा एकदा या शाळांना मान्यता देण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याचं समोर येत आहे। सचिवांच्या सुनावणीची एक्सक्लुझिव्ह प्रत एबीपी माझाच्या हाती लागली आहे। दरम्यान या संदर्भात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आपल्या सोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत। जे यशवंतराव होळकर यांच्या नावानं जे गरीब विद्यार्थी आहेत धनगर समाजातील त्यांना इंग्रजी शाळेत शिकता यावं त्यासाठी वसतिगृह तयार करण्यात आली। मात्र सगळं कागदोपत्री होतं आणि काही संस्था त्याच्यावर अनुदान घेत होत्या, त्याच्यानंतर स्थगिती त्या सगळ्याला दिली। मात्र पुन्हा एकदा या सगळे वसतिगृह सुरू होत आहेत। नाही, अतुल सावे साहेबांना माझी नम्रतेची विनंती आहे। मागं माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी पत्र दिल्याच्या नंतर हे सगळं स्थगित केलेलं आहे। मी त्याचा गाजावाजा केला नाही, परंतु 40 संस्था तुम्ही एका जिल्ह्यामध्ये देता। मुळात धनगर समाजासाठी योजना आल्या नाहीत, देवाभावनी योजना आणलीत, किमान अंमलबजावणी तर नीट करा। तुम्ही बोलणार आहात, चर्चा करणार आहात, बोलणारच आहे मी या विषयावरती बोलणार आहे। धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचं निर्माण झाल्यानंतर 10,000 विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन आणि त्याची सगळी फी सरकार आपली भरतंय। आणि हे कोणतर बगल बच्चे कोणीतरी येतात आणि आम्हाला हे द्या, तर हे चांगलं नाही। परत अशा चुकीच्या लोकांना त्यांनी शाळा देऊ नये। ज्या शाळा दिलेत आणि आता चालू आहेत त्याची तपासणी करावी, त्याचे एक आमदारांची कमिटी नेमा, मला स्वतः नेमा, मी जातो त्या प्रत्येक शाळेमध्ये, काय तिथली परिस्थिती आहे बघतो, विद्यार्थी आहेत की नाहीत, त्यांना जेवण देतात की नाही, त्यांना राहायची सोय आहे की नाही, हे सगळं तपासावं लागेल। आज आमच्या सदाभाऊ खोतांना तुम्ही शाळा दिल्या, बघा तिथं जाऊन, दृष्ट लागण्यासारखी पोरं आहेत। एवढे ते घरातल्या पोरांच्या सरांच्या सारखे ते मुलांना सांभाळतात। महाबळेश्वरमध्ये 1-2 शाळा तुम्ही दिलेत, अत्यंत चांगल्या शाळा आहेत, मी ते बघितलंय। तर हे होते गोपीचंद पडळकर, त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। आता छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। सिल्लोड तालुक्यातल्या अंभई गावात 2 गटांमध्ये झालेल्या वादातून दगडफेक झाली आहे। सुरुवातीला बकऱ्यांच्या व्यवहारातून झालेल्या